नकारात्मक माणसं तुमचं आयुष्य अंधारात ढकलू शकतात, पण प्रकाश लावायचा स्विच नेहमी तुमच्याच हातात असतो. सायली आणि समीरचे लग्न होऊन 2 वर्ष झाली होती. बाहेरून सगळं ठीक दिसत होतं, पण आतून सायली रोज स्वतःला हरवत चालली होती. समीरच्या प्रत्येक वाक्यात नकारात्मकता होती. तुला जमणार नाही, यात काही अर्थ नाही, तू चुकीचं करतेस. पण एक दिवस सगळं बदललं. ऑफिसमधल्या प्रमोशनच्या संधीने सायलीच्या मनात एक छोटासा प्रकाश निर्माण झाला. समीरने नेहमीप्रमाणे तिचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी सायली थांबली नाही आणि तिने विचार केला, खरंच मी इतकी कमकुवत आहे का की दुसऱ्यांच्या शब्दांनी माझं आयुष्य ठरावं? त्या रात्री ती रडली नाही, उलट ती जागी झाली. दुसऱ्या दिवसापासून सायलीने स्वतःसाठी जगायला सुरुवात केली. तिने समीरच्या शब्दांना स्वतःवर राज्य करू दिलं नाही. ती स्वतःच्या कामात अधिक लक्ष घालू लागली, नवीन गोष्टी शिकू लागली आणि तिच्या आवडीच्या लोकांशी ती पुन्हा जोडली गेली. जेव्हा समीर पुन्हा म्हणाला की तुला हे जमणार नाही, तेव्हा सायली शांतपणे म्हणाली, कदाचित तुला असं वाटतं, पण मला माझ्यावर विश्वास आहे. हा तिचा बंड नव्हता, ही तिची स्वतःशी केलेली प्रामाणिकता होती. हळूहळू सायलीने समीरला बदलण्याचा प्रयत्न सोडला आणि स्वतःवर लक्ष केंद्रित केलं. स्वतःला बदलण्यावर लक्ष दिलं. तिला कळलं की नातं टिकवणं महत्त्वाचं आहे, पण स्वतःला हरवून नाही. ती अजूनही त्याच नात्यात होती, पण आता ती भावनिकदृष्ट्या स्वतंत्र होती. तिचा आनंद, तिचे निर्णय, तिचं आयुष्य आता तिच्या हातात होतं. तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवा, कारण की सगळ्यात मजबूत नातं हे स्वतःचं स्वतःसोबतचं असतं.